नगर पर्व न्यूज 24 बातमी सामान्य माणसाच्या हक्काची। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाल्याबद्दल भाजप युवा मोर्चाच्या वतीने आनंद उत्सव साजरा। प्रेमदान हडको प्रभाग क्रमांक 5 या ठिकाणी प्रभागाच्या नगरसेविका आशाताई कराळे व भाजप युवा मोर्चाचे करण कराळे यांनी प्रभागातील महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून त्यांना या योजनेचा लाभ मिळवून दिला। आज प्रभाग क्रमांक 5 प्रेमदान हडको या ठिकाणी भाजप युवा मोर्चाच्या वतीने लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाल्याबद्दल महिलांनी एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त केला। यावेळी प्रभागातील भाजपचे युवा नेते करण कराळे यांनी लाडक्या बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी मोलाचे सहकार्य केले, याबद्दल त्यांचे देखील यावेळी परिसरातील महिलांच्या वतीने पेढे भरून अभिनंदन करण्यात आलं। यावेळी महिलांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच महायुती सरकारचे आभार मानले। तसेच ज्या महिलांनी अर्ज भरायचे राहिले असतील, महिलांनी अर्ज भरण्यासाठी युवा नेते करण कराळे यांच्याशी संपर्क साधावा। वार्डचे नगरसेवक करणदादा कराळे यांनी आमचे लाडकी बहीण योजना याचे फॉर्म भरून घेतले होते आणि त्या फॉर्मानुसार आम्हाला ते अनुदान मिळालं। अनुदान मिळाल्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांचा आभार मानतो आणि उपमुख्यमंत्र्यांचा पण आभार मानतो। आणि आज आपल्या सावेडी उपनगरामधील प्रभाग क्रमांक 5 मधील प्रेमदान हडको येथे माझी लाडकी बहीण योजना जी आपल्या महायुती सरकारने आणलेली आहे, तर त्याच्या ज्या लाभार्थी माता भगिनी आहेत, तर यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून आज येथे आनंद उत्सव साजरा केलेला आहे। तर आपण पाहतो की जो पहिल्या 2 महिन्यांचा हप्ता आहे तो जवळपास सगळ्याच महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि ही जी मदत मुख्यमंत्र्यांकडून झालेली आहे महिलांना, त्याच्याच आनंदात आज आम्ही महिलांनी सर्वांनी एकमेकांना पेढे भरून आज हा आनंद या ठिकाणी साजरा केलेला आहे। मी आपणास सांगतो की आमचे नेते माजी खासदार सुजयदादा विखे पाटील तसंच ॲडव्होकेट अभयजी आगरकर, नगरसेविका आशाताई कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येथे काम करत असताना आम्ही जवळपास माझी लाडकी बहीण योजनेचे 300 फॉर्म हे रजिस्टर केलेले आहेत आणि ते रजिस्टर केलेले आहेत, तर त्याच्यामध्ये जवळपास 250 ते 260 महिलांना पैसे देखील जमा झालेले आहेत। तर असंच काम आम्ही सावेडी मंडळामध्ये युवा मोर्चाच्या वतीने नेहमी करत राहू। आमच्या पाठीमागे जे मार्गदर्शन आहे त्यांचं पाठबळ आमच्यासाठी खूप मोठं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही आज या ठिकाणी एवढी मोठ्या संख्येने महिलांचा कुठं ना कुठं फायदा करून देऊ शकलेलो आहे। ही जी मदत त्यांना मिळालेली आहे तर ही खरंच त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। हातावर पोट असणाऱ्या ह्या आज महिला आहेत, हडकोमध्ये राहणाऱ्या महिला आहेत, तर ही मदत मुख्यमंत्र्यांच्या महायुती सरकारच्यामुळे त्यांना मिळाली। तर मी खूप आभार व्यक्त करतो माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं मी आभार व्यक्त करतो आणि याप्रमाणे अजून देखील जेवढा काळ चालू असणार आहे त्यावर नोंदणी चालू आहे। मी नागरिकांना विनंती करतो, सर्व सावेडी भागातील नागरिकांना विनंती करतो की ज्यांचे कुणाचे फॉर्म भरायचे असेल त्यांनी संपर्क साधावा।